तर मंडळी इथे ब्लॅकी बघा कसा छान बेडवर झोपलेला आहे आणि मी तयार झालेली आहे. तर आम्ही आज जाणार आहोत मैत्रिणीच्या यात्रेला माहेरी, म्हणजे स्वातीच्या माहेरी. तर आज यांनाही सुट्टी होती गुरुवार आणि चैतन्य आहे, हे आहेत आणि नम्रताताई येणार आहेत बरोबर. तर आम्ही आता निघालोच आहोत. तर हे काय आता तयारी झालीच आहे आणि चला आता निघतोच आहोत. जाता जाताच ताईंचं घर लागतं, हे पहिलं आपलं घर आणि इथून आपण निघालो आहोत आणि मग ताईंचं घर लागतं. मग ताईंना तिथेच घेतलेलं आहे. तर ताई तर तयारच आहेत, आता लगेचच येतील बघा बाहेर आल्याच. आणि चला मग आता निघालो आहोत स्वातीच्या माहेरी, म्हणजेच वेरूळी. तर वेरूळी मांढरदेवीपासून जवळच आहे. आपल्याला जाताना मांढरदेवी लागते आणि मग वेरूळी, मग आपल्याला तिकडेच जायचं आहे. तर इथे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इकडून डोंगरावर बसलेली आपली ही काळूबाई कशी दिसते ते. तर गर्दी आहे. यात्रा म्हणजे आत्ताच यात्रा झाली नुकतीच, म्हणजे काल परवाच झाली यात्रा. आणि पूर्ण म्हणजे खाली जो मेन पॉईंट आहे ना तिथून, म्हणजे फाटा तिथून पूर्ण गर्दी आहे. तर स्वाती दारातच आहे उभी, आलीच आहे लगेचच म्हणजे घ्यायला. आणि हा जेवणाचा बी छान असं तिचं घर साधंच आहे, कारण तिच्या माहेरचे सगळे मुंबईलाच असतात आणि डोंगरावर तिचं गाव आहे. तिची जबरदस्ती बघा कशी म्हणजे जेवू घालते. तर मांढरदेवी तुम्ही आता बघू शकता इथे लाईटमध्ये कशी दिसते आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत घरी. हे खूप कंटाळलेले आहेत. गुरुवार असूनसुद्धा त्यांना आराम करता मिळालं नाही, सुट्टी असूनसुद्धा. मग चेंज करून थोडंसं शिवाज्ञाकडे गेलो, तिच्याबरोबर थोडासा टाईमपास केला. ती तर जागीच असते आणि तिला कधी खेळायला मिळते आणि मलाही तिच्याकडे कधी जाते आणि मी तिला कधी खेळवते कधी घेते, असंच होतं. खूप छान वाटतं ज्यावेळेस तिच्याबरोबर मी टाईम घालवते त्यावेळेस.